व्यासपीठावर उपस्थित असलेले रामशेठ नागती यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. मंदारकीर मंदारकीर यांच्या शुभ हस्ते रामशेठ नागती एक मराठी उद्योजक, रामा सिटीचे डेव्हलपर अँड बिल्डर यांचे इथे आपण सन्मान करतोय. त्याच वेळेला या टुर्नामेंटसाठी ज्यांनी संपूर्ण 2 दिवस लागणारे चेंडू उपलब्ध करून दिले ते आमचे सूर्यकांतदादा खोलटकर यांना मी विनंती करेन, रोहनजी खांडेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सूर्यकांतदादा खोलटकर यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. नक्कीच. आणि उपस्थित असलेले शांतिशील काका तांबे यांचा सुद्धा आपण सन्मान काल करून घेतलाय. आणि मी विनंती करेन प्रमोद गिजे यांना की प्रशांतजी कडू त्यांचा सन्मान दिला ना. ओके. आणि संदेश दादा देवगरकर यांनी आपल्याला जी समोर सायकल दिसते जी मालिकावीरसाठी आहे ती मात्र संदेश दादा देवगरकर, अवधेश प्रजापती आणि सुमित गिजे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे. तर संदेश दादाला मी विनंती करेन की तुम्ही तिघांच्या वतीने राहुल बोबड याला विनंती करेन की आपण सन्मान चिन्ह देऊन संदेशदादा देवगरकर आणि खऱ्या अर्थाने लाईव्हवाले असतील किंवा पंच असतील त्यांना सुद्धा राहण्याची उत्तम सोय करून दिली असे आमचे संदेशदादा देवगरकर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. आणि अवधेशदादा प्रजापती सुद्धा आहेत. खरं तर असोसिएशनला लाभलेले संस्थापक आहेत, परंतु एक दिलदार व्यक्तिमत्व. त्याच वेळेला या फायनलचा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच शेवटच्या मॅचचा निर्णायक मॅचमध्ये कोणत्या खेळाडूने निर्णायक खेळी केली आहे आणि त्याच जोरावर प्रिशा वॉरियर्स संघ मात्र इथे फायनलचा हकदार ठरलाय. कोण असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी? तर खरंच राजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु स्टॅटिस्टिक्स असे सांगतात की निकेश पाटीलने 4 विकेट घेतल्या आहेत. त्या कारणाने आपण निकेश पाटीलला इथे मात्र फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. मी कवळे काका आणि पाडगे काका यांना दोघांना सुद्धा विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. निकेश पाटील काय भेदक गोलंदाजी, निर्णायक सामन्यामध्ये ज्या सामन्यामध्ये दबाव होता त्या सामन्यामध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी, 4 महत्वाचे विकेट प्राप्त केले. तोच निकेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मी विनंती करेन विशाल शेलार आपण जर थोडंसं व्यासपीठाकडे आलं तर बरं होईल, कारण या मॅच या संपूर्ण टुर्नामेंटसाठी ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे संपूर्ण चषक दिले ते भाऊ शेलार यांचे बंधू आहेत विशाल शेलार, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करून घेतोय. त्याच्या अगोदर विशाल जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली ते आमचे मितेश ठाकूर सर, पेंड तालुक्याला बिलॉंग करतात. मितेश ठाकूर आपण सुद्धा या. मी विनंती करेन संदेश दादा आणि जॉय आपण या. आणि जितू बामणे जर आपण उपस्थित असाल ग्राउंड मध्ये तर या व्यासपीठावर आहेत का? जितू दादा बामणे या दादा. आणि नक्कीच विशाल शेलार सुद्धा इथे उपस्थित राहतात. मी विनंती करेन अमित दादा मोहिते यांना मी विशाल शेलार म्हणजेच भाऊ शेलार यांच्या वतीने मात्र ते सन्मान घेतील.
त्याच वेळेला मितेश ठाकूर सरांसोबत असलेले आमचे प्रवीणजी आंद्रे सर यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. मी विनंती करेन प्रशांतदा कडू आणि सूर्यकांतदा कोलटकर या दोघांच्या उपस्थितीमध्ये प्रवीणजी आंद्रे सरांचा सुद्धा इथे सन्मान होईल. एकही चुकीचा डिसिजन आपण पाहिला नाही. राजेश भोईर यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर या, कारण या स्पर्धेमध्ये दीपेश स्मृती यस भाऊ शेलार आलेत. भाऊ शेलार आणि किशोरदादा पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर या. नेहमीच ज्यावेळेस आम्ही चषक ठेवतो किंवा आम्ही लीग ठेवतो त्यावेळेस मात्र भाऊ शेलार यांचे मॅन ऑफ द मॅचचे चषक नेहमीच आम्हाला असतात. असे भाऊ शेलार हँडसम हंक आहेत मोरेआळी संघाचे, यांचं सुद्धा इथे व्यासपीठावर आगमन होत आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला असेल तर कोण असेल तो? 8 संघ खेळत होते. 8 संघांमध्ये कोणी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तो ठरलाय दीपेश स्मृती आदर्श नगर संघाचा प्रमोद गिजे. कारण जर तुम्ही इंस्टाग्राम खोललं तर त्याच्यावर तुम्हाला ती रील्स पाहायला मिळेल. वय थोडंसं जास्त आहे त्या कारणाने आपण हा पुरस्कार देतोय, कारण यंगस्टर भरपूर आहेत, त्यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु वय जास्त असताना एक हाती कॅच आणि डाय मारून ती कॅच घेतली होती. त्या कारणाने मात्र आपण हे करतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देतोय. आणि मी त्यांच्याच मित्राला मी विनंती करेन, भाऊ शेलार आणि अवधेजी प्रजापती, आपण एक आकर्षक चषक देऊन 10वी फ ची बॅच आहे, भाऊ शेलार असेल किंवा प्रमोददादा गिजे असतील, चांगला झेल टिपला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, त्याच कारणाने आपण पुरस्कार देतोय. यस, आणि खऱ्या अर्थाने फायनल मध्ये अल्पेश मोरेने सुद्धा चांगली कॅच मारली होती, परंतु जर वयाचा विचार केला त्या कारणाने आपण बक्षीस दिलंय. अल्पेशची सुद्धा खूप चांगली कॅच होती, ती सुद्धा रील्स येईल, आपण थोड्याच वेळात येईल. आमचे जय गणेश स्पोर्ट्स क्लब वाले सुद्धा होते. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय कोणत्या संघाचा असेल? जय राधा माधव संघाचा असेल का कोण, की प्रिशा वॉरियर संघाचा असेल, की मात्र मराठा वॉरियर संघाचा असेल? तर तो ठरलाय जो थोडासा इंज्युअर्ड होता. थोडीशी हिंट देतोय कोण असेल तो, थोडासा इंज्युअर्ड होता, परंतु या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी, तो ठरलाय प्रिशा वॉरियर संघाचा सुमित ऐनकर. 43 धावा देऊन 11 महत्वाचे विकेट. आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी सन्माननीय राजेशजी भोईर यांनी जे कूलर दिलेले आहेत, राजेश रामदास भोईर, दीपेश याच्या स्मृती प्रित्यर्थ हे कूलर तुम्हाला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज आणि त्याच वेळेला एक आकर्षक ट्रॉफी सुमित ऐनकर. थोडासा इंज्युअर्ड होता ज्यावेळेस ऑक्शन झालं, त्या कारणाने मात्र खूप चांगली गोलंदाजी इथे तुम्हाला पाहायला मिळाली. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय सुमित ऐनकर. 43 धावा आणि 11 महत्वाचे विकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाले सुमित ऐनकरच्या माध्यमातून. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, खरे तर सर्वच फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली. जे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळाले होते फायनल मध्ये, एका बाजूला जय राधा माधव संघ होता, दुसऱ्या बाजूला प्रिशा वॉरियर्स अष्टमी होता, परंतु काही फरकाने उत्कृष्ट फलंदाज ठरलाय मराठा वॉरियर संघाचा संघनायक प्रज्वल खामकर. 77 रन त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केले होते.
तोच मराठा वॉरियर संघाचा संघनायक प्रज्वल खामकर येतोय. मी विनंती करेन त्यांच्याच संघाचे जे काका आहेत कवळे काका आणि किशोरदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रज्वल खामकर या गुणी खेळाडूचा मात्र इथे सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा राजेश रामदास भोईर यांच्या वतीने कूलर आणि एक आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जातं ते म्हणजेच गत वर्षीचे विजेते आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला ते मराठा वॉरियर्स. मी संघनायकाला आणि सूरज वाटाडे असतील, प्रितेश कवळे असतील, सिद्धेश पडवळ असेल यांना विनंती करेन की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. आणि त्यांचे मेंटर किशोरदादा पाटील सुद्धा वर या. स्टेज खूप मोठं दिलंय आपल्याला अमित दादांनी, त्यामुळे आपण त्याचा वापर करू शकतोय. आणि संदेशदादा देवगरकर, रामाशेठ नागते आणि सर्व मान्यवर, सूर्यकांतदादा असेल, प्रशांतदादा कडू असतील, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक गेले ते मात्र मराठा वॉरियर्स संघाला एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याच वेळेला सन्मान त्यांना दिलाय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातं ते म्हणजेच श्री धावीर प्रसन्न बेलवाडी या संघाचे जर कोणी प्रतिनिधी असतील, संघमालक असतील, प्रवीणजी गोरे, हरेश ऐनकर येतोय. त्याच वेळेला मंदार कीर, या मंदार कीर आहेत कारण निर्णायक सामन्यामध्ये या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण या सगळ्यांनी द्या, काय नाही भाऊ या राजेश सर. आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाते थोड्याशा फरकाने. शेवटच्या सामन्यामध्ये ज्या संघाने फलंदाजी करत असताना नाराज केलं, फक्त 40 ते 45 धावांचा पाठलाग करत असताना असं वाटलं होतं की ज्या संघाने 89 धावा धावफलकावर लगावल्या होत्या त्या मात्र 3 षटकामध्ये आता 40 धावा पूर्ण करतील. परंतु फायनलच्या सामन्याचा दबाव हा मोठ्या मोठ्या फलंदाजांवर सुद्धा असतो, सूर्यकांत दादाला माहित आहे ते. आणि असं असताना जयराधा माधव संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेणारा हा संघ. अवधेशदादा प्रजापती, संदेशदादा देवगरकर यांनी स्पॉन्सरशिप दिलेला हा संघ. मी संघनायकाला विनंती करेन आणि सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण या. काही खेळाडूंनी खाली उभे राहा आणि 2-3 प्रतिनिधींनी वर या, म्हणजे तुमचा फोटो चांगला येईल. आणि अवधेशदादा प्रजापती आणि संदेशदादा देवगरकर. शांतिशील काका तांबे आणि रामाशेठ नागती यांना मी विनंती करेन. सूर्यकांत कोलटकर आपण सुद्धा जॉईन व्हा. आणि मी विनंती करेन या स्पर्धेसाठी 2 दिवस ज्यांनी मोलाचा वेळ आपल्याला दिला आणि आपल्या समालोचनातून चांगलं काम केलं
ते खारापटी गावचे आदेश पोकळे यांना विनंती करेन की आपण या. येस मयूर सावंत या. मयूर सावंत जॉय आपला गाववाला आहे, गाववाल्याचा सन्मान गाववाल्याने केला पाहिजे. जॉय ज्यावेळेस पडम मध्ये सुद्धा मॅच ठेवाल तेव्हा सुद्धा आदेशला बोलवा तुम्ही. आणि या खर तर ज्यावेळेस एखादी मोठी स्पर्धा असते त्यावेळेस मात्र त्या स्पर्धेची उत्कंठा खूप शिगेला पोहोचते. मग त्या स्पर्धेचा मालिकावीर कोण यासाठी मात्र खऱ्या अर्थाने रेस लागलेली असते. आणि जर आपण चषक पाहिलं, आपण लीग पाहिली तर सूरज कोलटकर हे नाव कित्येकदा समोर यायचं, परंतु यंदाच्या हंगामामध्ये सूरज कोलटकरची टीम काही अंशी का होईना बाहेर गेली. आणि बाहेर जात असताना यंदाचा मालिकावीर आपण थोड्याच वेळात घोषित करणार आहोत. पण मी अमित दादाला विनंती करेन की आपण थोडंसं समोर जायचं आहे. असं काय नाही, पोरं आपली नाही कोण एवढी करू नको रे. काय नाव काय महाराज प्रसन्न असोसिएशनच्या वतीने जी प्रीमियर लीग ठेवण्यात आली त्यासाठी उपस्थित आमचे ग्रामपंचायत उपसरपंच शांतशील तांबेसाहेब, माझे मित्र राम नागती, माझे दुसरे मित्र सूर्यकांत कोलटकर, भाऊ संदेश अवद्या, किशोर पाटील, कवळे काका, पाडगे काका आणि सर्वच, खास करून मला इथं आमंत्रण केले ते आमच्याच ग्रामपंचायतीतील प्रशांत जंगम. प्रशांत ज्या दिवशी या मॅचेस ठेवायच्या होत्या थोड्या त्यामध्ये गडबड झाली मागच्या वेळी, पण आपण त्यातून सगळ्यांनी एक सुवर्णमध्ये काढून ही स्पर्धा या दिवशी खेळायचं ठरवलं. अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजन केलं, त्याबद्दल तुम्हाला दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनला सगळ्या सदस्यांचे मी अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि आपण आता मात्र उत्कंठा जी शिगेला पोहोचली आहे तुमची की या स्पर्धेचा मालिकावीरचा हकदार कोण असेल. जय राधा माधव संघाचा सूरज कोळी असेल, हर्ष सोलंकी असेल की मात्र प्रिशा वॉरियर संघाचा ऋषी बोबड असेल की मात्र सुमित ऐनकर असेल, हे पाहणं गरजेचं आहे. कोण असेल तो मालिकावीरचा हकदार. आणि यस, तुमचा गेस करेक्ट ठरलाय. मालिकावीरचा मानकरी ठरलाय ऋषी बोबड प्रिशा वॉरियर संघाचा. 108 धावा आणि 2 महत्वाचे विकेट. ऋषी बोबड संघाचा संघनायक कसा असावा तर मात्र ऋषी बोबड सारखा असावा हे मात्र सांगत असताना ऋषी बोबड मात्र इथे. आणि जी सायकल आपल्याला दिसते व्यासपीठावर ती पुरस्कृत केलेले आमचे अवधेश प्रजापती, संदेशदादा देवघरकर आणि सुमितजी गिजे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ऋषी बोबड याचं एक आकर्षक ट्रॉफी देऊन आणि त्याच वेळेला मालिकावीरची सायकल देऊन सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला राहुल बोबड, ऋषी बोबडचा खरं तर भाऊ आहे परंतु मित्रासारखेच यांचं रिलेशन आहे. सुमित दादा इजे आहेत का इथे उपस्थित? सुमित दादा आहेत. आणि मालिकावीरचा हकदार ऋषी बोबड तब्बल 108 धावा आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त करणारा ऋषी बोबड ठरलाय या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर.
आणि खरं तर प्रशांत कडू सुद्धा थोडेसे खुश आहेत आणि प्रशांत दादा सोबत सुद्धा एक फोटो घ्या, कारण संघ मालक 2 दिवस आम्हाला दिसले नव्हते, परंतु त्यांनी काहीसं कान मंत्र दिलं होतं संघाला आणि त्याच कारणाने प्रिशा वॉरियर संघ इथे मात्र फायनलचा हकदार ठरलाय. आणि खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्या अगोदर मी विनंती करेन जयराधा माधव संघाचा सूरज कोळी, जी विकेट हॅट्रिक आपण घेतली होती ते 500 रुपये आमच्यापर्यंत जमा आहेत. अवधेशजी प्रजापती यांनी लावले होते. अवधेशदादालाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सूरज कोळी नक्कीच हॅट्रिक घेतली होती आणि खूप चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. अवधेशदादा प्रजापती आपणच द्यायचे ते 500 रुपये कॅश प्राईज होते. खूप भेदक गोलंदाजी इथे मात्र सूरज कोळीची तुम्ही पाहिलीत. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते नो डाऊट सर्वांनीच पाहिलंय प्रिशा वॉरियर्स अष्टमी संघ. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण समोर या आणि त्याच वेळेला संघाचा संघनायक आणि 2 ते 3 प्रतिनिधी या, बाकीच्यांनी खाली उभे राहिला तरी चालेल. या संघाचा संघनायक आपण या. आणि प्रशांतदा कडू आपल्याला सुद्धा विनंती करेन की आपल्या संघाने खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. इथे मात्र प्रिशा वॉरियर संघ ठरलाय श्री धावीर महाराज प्रसन्न असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व दुसराचा अंतिम विजेता प्रिशा वॉरियर्स अष्टमी. ऋषी बोबड संघाचा संघनायक संघ मालक होते प्रशांतजी कडू. जय. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही स्पर्धा इथेच संपली असं घोषित करतो. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.